नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण या भागात इयत्ता 8वी स्कॉलरशिपमधील गणित या विषयातील एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विषय गणित. आजच्या आपल्या विषयाअंतर्गत आपला घटक आहे घटक 3 भूमिती. आणि बाळांनो, या घटक 3 मधील उपघटक आहे आपला आजचा उपघटक 3.3 वर्तुळ. मागील आपण भागांमध्ये भूमितीतील मूलभूत संबोध, समांतर रेषा हे घटक पाहिले. आज आपण वर्तुळ म्हणजे काय आणि वर्तुळा संबंधित काही गुणधर्म प्रथम पाहणार आहोत आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्न. वर्तुळ म्हणजे काय तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे बाळांनो. तुम्ही 5वी पासून वर्तुळ ही भौमितिक आकृती शिकतच आलेला आहात. तरी पण आपण आठवूया मागील इयत्तामध्ये आपण काय शिकलो. वर्तुळ म्हणजे काय तर एका ठराविक बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच पहा या ठिकाणी आहे. सर्कल इज अ शेप consisting of all points in a plane that are equidistant from a fixed point and that fixed point is called as center of a circle. केंद्र वर्तुळाचा हा बघा या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणि नंतर मग वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय, तो जो वर्तुळाचा केंद्र जो आहे त्यापासून वर्तुळावरील कोणताही एक बिंदू, जे अनेक बिंदूंचा संच जो आहे जो तुम्हाला निळ्या रंगाचा दिसतोय, तर कोणताही बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची त्रिज्या, रेडियस आरने दाखवतात, इंग्रजी अक्षर आर. लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ द सर्कल. मग जीवा म्हणजे काय, वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू, निळी जी वर्तुळाची जी रेषा आहे किंवा बॉर्डर जी आहे तिच्यावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा. ए लाईन जॉइनिंग एनी 2 पॉईंट्स ऑन ए सर्कल इज कॉल्ड ए कॉर्ड. जीवा ही पहा, इथे मी कोणतेही 2 बिंदू वर्तुळाच्या कडेवरील जोडले आहेत, जोडून तयार झाली ही जीवा. इट इज कॉल्ड अ कॉर्ड. आता या जीवेबद्दल अजून आपण बोलणार आहोत की आता ही जी जीवा आहे, ठीक आहे, अशा अनेक जीवा आपण काढू शकतो या आकृतीमध्ये. आता ही जीवा छोटी होती, त्यापेक्षा मी मोठी जीवा काढली बघा. आणि ही जी मी मोठी जीवा काढली आहे ती बरोबर वर्तुळाच्या केंद्रातून गेलेली आहे. त्यामुळे वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला म्हणतात व्यास. द कॉर्ड विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज डायमीटर. बाकीच्या पण जीवा आपण काढू शकतो. वर खाली तुम्ही अजूनही काढू शकता जीवा. इथे काढू शकता, ह्या जीवेच्या खाली काढू शकता, ह्या व्यास लिहिलं त्याच्या वर काढू शकता. पण ही फक्त एकच ही स्पेशल जीवा जी आहे की जे केंद्रातून जाते, त्यामुळे तिला व्यास असे म्हणतात. सर्व जीवांपैकी व्यास ही सर्वात जास्त लांबीची जीवा असणार आहे. बरोबर ना, पहा. आणि आता हे लाल काय दाखवलं मी, लाल हे जे अंतर आहे ते त्रिज्या आहे. बरोबर ना, केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपर्यंत. मग हे अंतर बरोबर ह्या व्यासाच्या निम्मे आहे, है ना. म्हणजे एखाद्या वर्तुळाची त्रिज्या समजा 5 असेल तर ह्या केंद्रापासून हे एवढं अंतर पण त्रिज्या आहे.
या केंद्रापासून हे अंतर जर त्रिज्या आहे तर केंद्रापासून हे अंतर पण त्रिज्या आहे, म्हणजे एका व्यासात 2 त्रिज्या असतात. म्हणून एखाद्या वर्तुळाची त्रिज्या जर 5 असेल सेंटीमीटर तर व्यास होणार 10. म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो, हेही तुम्हाला माहीत आहे. डायमीटर ऑफ द सर्कल इज ट्वाइस द लेंथ ऑफ रेडियस. आणि एकाच वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असणार. आता हा एक व्यास आहे, असे तुम्ही अशा केंद्रातून जाणारे अनेक व्यास काढू शकता ना. समजा इथे आम्ही काढला, अजून एक असा व्यास काढला, अजून एक असा व्यास काढला, तर अनेक व्यास मी काढू शकते आणि सर्व व्यास हे समान लांबीचे असणार आहे. ऑल द डायमीटर्स ऑफ ए सर्कल आर ऑफ सेम लेंथ. हे बघा इथे मी काढून दाखवलेत, पहा व्यास दिसत आहेत तुम्हाला. एक जीवा काढलेली आहे लहान मोठी दाखवण्यासाठी. व्यास समान लांबीचे असतात. हे बघा ह्या सगळ्या वेगवेगळ्या जीवा आहेत. ही लहान आहे, ही त्यापेक्षा जरा मोठी, ही लहान आहे त्यापेक्षा, आणि सर्वात मोठी म्हणजे जी आपली व्यास आहे ती सर्वात मोठी जीवा. पुढचा भाग आहोत आपण शिकणार आहोत तो म्हणजे वर्तुळखंड. सेगमेंट ऑफ ए सर्कल. सेगमेंट म्हणजे काय, तर व्यास नसलेल्या जीवेमुळे वर्तुळ क्षेत्राचे, वर्तुळ क्षेत्र म्हणजे वर्तुळाचा आतील जो पृष्ठभाग जो आहे गोलाकार त्याला वर्तुळ क्षेत्र म्हणतात. त्या क्षेत्राचे 2 भाग होतात, त्यांना वर्तुळखंड असे म्हणतात. हे बघा मी ते वर्तुळ काढलं आहे आणि ही जीवा काढली आहे. व्यास नसलेली जीवा असं म्हटलेलं आहे मी. व्यास असलेल्या जीवेनेही 2 भाग होतात, ते पाहणार आहोत पुढे. आता बघा ह्या वर्तुळाचे जे क्षेत्र जे आहे आतील त्याचे 2 भाग झाले की नाही बघा. हा एक छोटा भाग आणि वरचा एक भाग, बरोबर ना. तर या भागाला म्हणतात वर्तुळखंड. सेगमेंट ऑफ ए सर्कल. ए बी ह्या जीवेमुळे इथे या ठिकाणी हा एक वर्तुळखंड तयार झाला आहे जो तुम्हाला मरून कलरमध्ये दिसत आहे, आणि दुसरा वर्तुळखंड वरच्या बाजूला तयार झालेला आहे ज्यामध्ये केंद्र ओ आहे. आता या वर्तुळखंडांना नाव आहेत लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड. लघु म्हणजे काय, जीवा आणि लघु वर्तुळ कंस. तर कंस कोणता, हा कंस म्हणजे आपण काय शिकणार आहोत, हा जो वर्तुळाच्या परिघाचा हा जो तुकडा आहे ना, जो AXB नाव लिहिलेला आहे त्याला कंस म्हणतात. आणि मग हा लहान कंस, हा वरच्या बाजूला आहे तो मोठा कंस, विशाल वर्तुळ कंस. मग लघु वर्तुळ कंस आणि जीवा यांच्यामध्ये जो भाग आहे त्याला लघु वर्तुळखंड म्हणतात. इथे आकृतीमध्ये वर्तुळखंड AXB हा जो मरून कलरमध्ये तो लघु वर्तुळखंड आहे. आणि विशाल वर्तुळखंड म्हणजे कोणतं, जीवा आणि विशाल कंस हा जो वरचा आहे AYB त्यांनी मर्यादित केलेल्या भागाला विशाल वर्तुळखंड म्हणतात. इथे AYB हा विशाल वर्तुळखंड आहे. आणि मग आता अर्धवर्तुळखंड म्हणजे काय, व्यास नसलेली जीवा वरती म्हटलं ना. आता व्यास असलेली मी जीवा घेतलं तर काय होणार, वर्तुळाचे 2 समान भाग होणार आणि त्या प्रत्येक भागाला म्हणता येईल अर्धवर्तुळखंड. पहा या ठिकाणी PQ ही जी जीवा आहे म्हणजे जी व्यास आहे तिच्यामुळे हे जे तयार झालेले आहेत 2 समान अर्धवर्तुळखंड PYQ आणि PXQ. तर वर्तुळखंडाबद्दल आपण अजून काही माहिती घेऊया. एकाच वर्तुळखंडातील कोन. आता इथे वरती मी एक लघु वर्तुळखंड दाखवला आहे बघा, केंद्राच्या वरती घेतला आहे त्यामुळे तो लघु आहे, आणि खालचा विशाल वर्तुळखंड आहे. आता इथे मी एक कोन तयार केलं आहे बघा ह्या लघु वर्तुळखंडामध्ये. 2 मी जीवा काढले आहेत हां, आणि परत दुसरा 2 जीवा काढून आणखी दुसरा एक कोन तयार केला. पहिला कोन आहे AYB आणि दुसरा आहे AXB. आता हे दोन्ही कोन जे आहेत ते एकाच वर्तुळखंडात झालेले आहेत पहा, आणि एका व्यासावर, बरोबर ना. त्यांची जी टोकं आहेत कोनांची 2 टोकं ह्या व्यासाच्या व्यासाची ही जी अंत्यबिंदू आहेत त्यांना छेदत आहेत किंवा त्यांच्यावर जोडले जात आहेत. आणि अशा ठिकाणी हे जे 2 कोन तयार झाले आहेत एकाच वर्तुळखंडात असल्यामुळे ते दोन्ही कोन समान मापाचे असणार आहेत. जे काही त्यांचं माप असेल ते दोघांचं AYB व कोन AXB समान मापाचे असणार आहेत. हा एक नियम आहे, गुणधर्म वर्तुळखंडात होणारा कोन. आता मग अर्धवर्तुळातील कोन किंवा अर्धवर्तुळखंडातील कोन ते कसे असणार आहेत. हे बघा अर्धवर्तुळखंड आहे, दोन्ही व्यासामधून जाणारी मी हे का व्यास काढलेला आहे आणि हे 2 अर्धवर्तुळखंड आणि त्यामध्ये मी 2 कोन काढले बघा, तसेच काढले. आता अर्धवर्तुळखंडामधले जे कोन आहेत ते पण एकरूप असणार आहेत आणि त्यांची मापं असणार आहेत 90 अंश.
काय असणार आहे हे विशेष. अर्धवर्तुळखंडातील कोन हा काटकोन असतो. म्हणजे इथे कोन PYB आणि कोन PXQ दोन्ही समान आणि 90 अंशाचे आहेत. आणखी काय आता वेगळं याबद्दल बघूया. लघु आणि विशाल वर्तुळखंडातील कोन. आता इथे बघा दोन पुन्हा मी वर्तुळखंड काढलेले आहेत, लघु आणि विशाल. आता हा मी विशाल वर्तुळखंडात कोन काढला आहे पहा, आणि हा दुसरा लघु वर्तुळखंडात कोन काढला आहे. ठीक आहे. यांचं वैशिष्ट्य असं आहे की विशाल वर्तुळखंड आहे पण त्यात तयार झालेला जो कोन जो आहे माझा तो लघु आहे. बघा लघु आहे ना, लहान दिसतो की नाही. आणि या लघु वर्तुळखंडात जो मी कोन काढला तो मोठा दिसतोय बघा. म्हणजे उलट लक्षात ठेवायचं काय नाही. तर नियम असा आहे की विशाल वर्तुळखंडातील कोन हा लघुकोन असतो आणि लघु वर्तुळखंडातील कोन हा विशाल कोन असतो. समजलं तुम्हाला. आणि जर लघु आणि विशाल वर्तुळखंडांचे अंत्यबिंदू एकच असतील, म्हणजे बघा हा वर्तुळखंड विशाल वर्तुळखंडाचे अंत्यबिंदू आहे A आणि B आणि लघु वर्तुळखंडाचे पण अंत्यबिंदू आहेत A आणि B, तर त्यांच्यामध्ये तयार होणारे हे लघुकोन आणि विशाल कोन जे आहेत ते परस्परांचे पूरक असतात. हे एक महत्त्वाचं आहे. आपण पुढे एक चक्रीय चौकोन म्हणून शिकणार आहोत. इथे बघा चार बाजू एक चौकोन तयार होतोय. त्यांचे हे अंत्यबिंदू एकच असल्यामुळे हे जे X आणि Y जे लघुकोन आणि विशाल कोन जे आहेत ते परस्परांचे पूरक असणार आहेत. म्हणजे त्यांची बेरीज असणार आहे 180 अंश. हा नियम मुळानो लक्षात ठेवायचा आहे कारण आपल्याला पुढे प्रश्न असणार आहेत यावर आधारित. तर वर्तुळ क्षेत्र जे मगाशी मी तुम्हाला वर्तुळ क्षेत्र शब्द वापरला. वर्तुळ क्षेत्र म्हणजे काय, वर्तुळाचा आतील भाग. प्रतलात काढलेल्या वर्तुळामुळे हे जे वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये आपल्या प्रतलाचे 3 भाग पडतात. हा समजा हा समोरचा तुमच्या हा स्लाईडचा जो पृष्ठभाग आहे त्याचे 3 भाग झालेले आहेत. एक वर्तुळाचा अंतर्भाग जो तुम्हाला पिवळा दिसतो आहे तो, वर्तुळाचा बाह्य भाग जो निळसर दिसत आहे स्लाईडचा भाग तो, आणि वर्तुळ प्रत्यक्ष वर्तुळ जे निळे तुम्हाला जी कडा दिसत आहे ती. हे 3 भाग पडतात. हे बघा ही जी कडा आहे ती प्रत्यक्ष वर्तुळ. मग वर्तुळाचा अंतर्भाग आणि ही जी कडा मिळून आपलं वर्तुळ क्षेत्र तयार होतं, वर्तुळाचं क्षेत्र. ठीक आहे. आणि त्या क्षेत्राचेच जीवेमुळे 2 भाग होतात. आपण आता पाहिलं त्याला वर्तुळखंड असे म्हणतात. आता हा आहे वर्तुळाचा मी केंद्र दिलं आहे T तुम्हाला. हे जे 3 बिंदू दिलेत ADC आणि BKS त्यातले काही बिंदू आत आहेत काही बाहेर आहेत. मी ADC हे बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहेत, केंद्र T सुद्धा, आणि BKS हे बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहेत. आणि हे बिंदू पहा H आणि G हे वर्तुळाच्या कडेवर आहेत म्हणजे प्रत्यक्ष वर्तुळावर आहेत. ठीक आहे. पुढे पाहता वर्तुळ कंस. वर्तुळ कंस म्हणजे काय, पहा इथे एक बांगडी दाखवली आहे. बांगडी जेव्हा तुटते तेव्हा असे 2 भाग होतात ना बांगडीचे. त्यातील हा वरचा भाग एक तुकडा आणि हा मोठा भाग. कसे 3-4 तुकडेही होऊ शकतात बांगडीचे. हे जा कशाचे तुकडे झाले आहेत बघा, बांगडीची जी कडा आहे तिचे म्हणजे वर्तुळाच्या कडेचे तुकडे. आपण मगाशी वर्तुळखंड म्हटलं, खंड म्हणजे आतील क्षेत्राचे. आणि हे जे तुकडे जे पडलेले आहेत ते कडेचे, वर्तुळावरील 2 बिंदू वेगळे झाले आहेत बघा. बिंदूमुळे वर्तुळाचे 2 भाग झाले आहेत, त्यांना म्हणतात वर्तुळ कंस. कळलं का. आता ह्यातील आतील भागाचा आता विचार नाही करायचा, आता वर्तुळाच्या कडेचा. ठीक आहे. आता हा A आणि हा B बिंदू इथे आहे पहा. ठीक आहे. तर ह्या 2 बिंदूमुळे ह्या वर्तुळाच्या परिघाचे, परिघ म्हणतो ना आपण, त्याचे 2 भाग जे झाले आहेत त्यांना वर्तुळ कंस असे म्हणतात. पहा इथे हा A आणि B 2च टोक आहेत, परंतु हा हिरवा जो आहे तो एक वर्तुळ कंस आहे, लाल दुसरा वर्तुळ कंस. पण त्यांना पण 2 नावं. जर लहान असेल तो मायनर आर्क लघु कंस, आणि जो मोठा असेल तो मेजर आर्क विशाल कंस. एनी 2 पॉईंट्स ऑन द सर्कल डिवाइड द सर्कल इंटू 2 पार्ट्स. सी द 2 पॉईंट्स ऑन द सर्कल. मग शिका होतं कॉर्ड होती, कॉर्डमुळे 2 भाग होतं. and each these parts is called as arc of the circle. हाय बघा आर्क रीड कसं करायचं, वाचायचं कसं हे आपण शिकलो आहोत मागील इयत्तामध्ये. फक्त उजळणी करूया. आर्कचं नाव कसं वाचायचं, कंसाचे जे अंत्यबिंदू जे 2 असतात. आता उदाहरणार्थ इथे A आणि B पासून 2 कंस तयार झालेत ना, 2 तुकडे. मग A B फक्त तुम्ही वाचलत तर मग छोटा कंस की मोठा कळणार नाही. म्हणून व्यवस्थित कळण्यासाठी
अजून त्या कंसाच्या मध्ये एक अक्षर द्यायचं असतं. आता मी इथे डी लिहिल्यामुळे मला कळते की कंस ए डी बी म्हणजे हा छोटा कंस आहे, लघु कंस आहे. हा कंस ए सी बी हा विशाल कंस आहे. इथेही कंस एल आणि एनमुळे दोन भाग झाले आहेत बघा, ब्ल्यू आणि ब्लॅक. मग जो एल एम एन आहे तो एक कंस आहे आणि एल के एन हा दुसरा कंस आहे. हे दोन्ही समान दिसत आहेत पहा कंस. कळलं तुम्हाला? अशा प्रकारे इथे ए आणि बी पॉईंट आहेत, इथे हे एल आणि एन पॉईंट आहेत की ज्यामुळे कंसाचे भाग झालेले आहेत. आणि बरोबर कोणता कंस तुम्हाला जो व्यक्त करायचा आहे त्यासाठी अजून एक पॉईंट त्या कंसाच्या मध्ये लिहावा लागतो. ॲडिशनल पॉईंट शुड बी यूज टू गिव्ह इच आर्क ए 3 लेटर नेम. 3 अक्षरे नाव देण्यासाठी अजून एक एक्स्ट्रा पॉईंट दिला पाहिजे. पुढे इफ 2 आर्क्स ऑफ ए सर्कल हॅव ए कॉमन एंड पॉईंट्स अँड द आर्क्स मेक 1 कंप्लीट सर्कल देन आर्क्स आर सेड टू बी करस्पॉन्डिंग आर्क्स. म्हणजे काय? संगत कंस. कधी? आता हे 2 कंस आहेत बघा, एक छोटा कंस आहे आणि एक निळा कंस आहे, बरोबर. त्यांचे जसे कॉमन एंड पॉईंट, दोघांचे एंड पॉईंट म्हणजे अंत्यबिंदू दोघांचे सारखे आहेत बघा, आहेत ना. म्हणजे तो तुम्हाला जो निळ्या कलरचा दिसतो आहे तो कंस ए बी आणि चॉकलेटी कलरचा दिसतो तोही कंस ए बी. पण त्यांच्यापासून वर्तुळ तयार झालं बघा. आणि तेव्हा अशा कंसांना काय म्हणायचं? संगत कंस एकमेकांचे. ए एक्स बी आणि ए वाय बी. समजा ए एक्स बीला वेगळा काढला, हा एक वेगळा कंस आहे, बरोबर ना. आणि हा लघु कंस आहे आणि ए वाय बी उरलेला विशाल कंस आहे. दोन्ही वेगवेगळे आहेत पण त्यांना जोडल्यावर काय तयार झालं? पूर्ण वर्तुळ तयार झालं. मग ज्या 2 वर्तुळ कंसांचे अंत्यबिंदू सामायिक असतात आणि ते 2 वर्तुळ कंस मिळून वर्तुळ तयार होतील पूर्ण, तर ते एकमेकांचे संगत कंस असतात. इथे कंस ए वाय बी आणि ए एक्स बी हे एकमेकांचे संगत कंस आहेत. अर्धवर्तुळ कंस. आता अर्धवर्तुळ कंस म्हणजे काय तुम्हाला कळलंच असेल. 2 कंस जोडून पुन्हा वर्तुळ तयार होत असेल तर त्यांना पूर्ण वर्तुळ होत असेल. व्यासामुळे जे कंस झाले आहेत तर त्यांना दोन्ही कंस समान असतात आणि ते मिळून पूर्ण वर्तुळ तयार होते. आणि अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 असते. म्हणूनच त्यामध्ये झालेला कोन काटकोन असतो. पहा मगाशी आपण पाहिलं. डायमीटर गिव्स राईज टू 2 इक्वल आर्क्स, दे आर कॉल्ड ॲज सेमी सर्क्युलर आर्क्स. तर सेंट्रल अँगल केंद्रीय कोन म्हणजे काय? तर बघा वर्तुळ इथे जे मी काढलेलं आहे ते केंद्र ओ पासून मी 2 रेषा काढल्यात, किरण काढलेत आणि कोन तयार झाला आहे. त्या कोनाला, केंद्रापासून तयार होणाऱ्या कोनाला, वर्तुळ केंद्र हा जेव्हा शिरोबिंदू असतो अशा कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. इथे आकृतीमध्ये पी ओ क्यू हा कंस पी एक्स क्यू शी होणारा केंद्रीय कोन आहे. ठीक आहे. अँगल हुज वर्टेक्स इज द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज सेंट्रल अँगल. हे तुम्हाला माहीत पाहिजे. केंद्रीय कोन, केंद्रातच त्याचा शिरोबिंदू असतो. आता त्याचं वैशिष्ट्य काय केंद्रीय कोनाचं? तर वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हेच त्या कंसाचे माप असतं. म्हणजे काय? केंद्रीय कोनाचं माप आणि कंसाचं माप समान. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा ए ओ बी हा केंद्रीय कोन आहे आणि हा ए एक्स बी हा कंस आहे की त्याच्या आतमध्ये आहे ना या केंद्रीय कोनाच्या. तर त्या कंसाचं माप त्या केंद्रीय कोना एवढेच असते. हा पहिला नियम. वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप किती असते? तर त्याच्या कंसाच्या मापा एवढे. म्हणजे ह्या ठिकाणी मेजर अँगल ए ओ बी अँड मेजर कंस ए एक्स बी दोघांचं माप सारखं असणार आहे. ठीक आहे. मेजर ऑफ द अँगल सस्टेंड ॲट द सेंटर बाय अन आर्क इज टेकन टू बी द मेजर ऑफ आर्क. लिहिले बघा ते मेजर ऑफ द अँगल सस्टेंडेड ॲट द सेंटर म्हणजे हा केंद्राशी असलेला हा जो कोन आहे त्याचं मेजर इज टेकन टू बी द मेजर ऑफ आर्क. म्हणजे कंसाचं मापही तेवढंच मानलं जातं. जिथे ए ओ बी 40 डिग्री तर कंससुद्धा 40 डिग्री आहे. मग हे झालं लघु कंसाचं. मग विशाल कंसाचे माप काय असणार आहे? तर एकूण वर्तुळाचे माप 360 अंश असते आणि त्यामुळे आता इथे हा ए एक्स बी आहे 40 अंश ना. त्यामुळे आपल्याला विशाल कंसाचं माप म्हणजे ए वाय बीचं माप काढायचं असेल तर 360मधून दिलेला कोन वजा करायचा आहे. त्यामुळे ए वाय बी बरोबर 360 मायनस 40 320 डिग्री इथे मेजर कंस ए वाय बीचं माप असणार आहे. कळलं तुम्हाला?
आता पूर्ण वर्तुळाचं माप 360 डिग्री जे आता सांगितलं ते कंप्लीट मेजर ऑफ ए कंप्लीट सर्कल 360 डिग्री असतं. अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं. हे आपल्याला माहीतच पाहिजे. काही पॉईंट्स आपण शॉर्टमध्ये बघूया. लघु कंसाचे माप हे केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. विशाल कंस बरोबर 360 मायनस लघु कंस करायचा आणि अर्धवर्तुळ कंसाचे माप 180. Measure of minor arc is equal to its corresponding central angle, and the measure of major arc is equal to 360 minus measure of corresponding minor arc, and the measure of semicircular arc will be 180 degree. तर एकरूप वर्तुळे म्हणजे काय? कॉन्ग्रुएंट सर्कल, समान त्रिज्या असलेली वर्तुळे एकरूप वर्तुळे. दोन वर्तुळं दिलेली आहेत, त्रिज्या त्यांच्या कशा आहे? समान आहेत, तर ते एकरूप वर्तुळे. हे काही मुद्दे आपल्याला माहीत पाहिजेत. कॉन्सन्ट्रिक सर्कल, एककेंद्री वर्तुळे म्हणजे काय? एकच केंद्र एक आहे, त्यांचं त्रिज्या समान नाही आहे, त्यांना एककेंद्री वर्तुळे असे म्हणतात. केंद्र एक पण त्रिज्या भिन्न असतात. तशा प्रकारे आज आपण इथे वर्तुळातील काही मुद्दे पाहिलेले आहेत. अजून बरेच मुद्दे आहेत, ते पाहूया आपण पुढील व्हिडिओत. आज जेवढे मुद्दे पाहिले त्यावर आधारित आता प्रश्न पाहूया. अचूक उत्तराच्या पर्यायाचा गोल भरा. वर्तुळामध्ये काढलेल्या जीवेमुळे वर्तुळाचे जे दोन भाग होतात त्या प्रत्येक भागाला टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात? तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्तुळखंड जीवेमुळे होणारे भाग. पण पाहिलं आता. दुसरा प्रश्न, वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या टिंबटिंब असतो. सोप्पा आहे, तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फार सोपा आहे, त्यामुळे त्याच्यासाठी मी जास्त वेळ दिलेला नाही. पाहूया पुढचा प्रश्न. वर्तुळामध्ये विशाल वर्तुळखंडातील कोन कसा असतो? पण मगाशी पाहिलं. या ठिकाणी 2 पर्याय, तुम्हाला 8वीला 2 पर्यायचे प्रश्न असतात. 2 पर्याय तुम्ही यातले निवडायचे आहेत. प्रश्न सोपा आहे. मगाशी आपण शिकलेले पॉईंट आठवा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. बघा, विशाल वर्तुळखंडातील कोन लघु असतो नाही का, आणि लघु वर्तुळखंडातील कोन विशाल असतो. मग लघुकोन म्हणजे काय? 90पेक्षा लहान. मग 90पेक्षा लहान पण दिलेला आहे पर्याय, आणि लघुकोन दिले चौथा पर्याय. त्यामुळे ते पर्याय आहेत 1 आणि 4. पाहूया पुढचा प्रश्न. एका विशाल कंसाचे माप 210 अंश आहे, तर त्याच्या संगत लघु कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप किती? बघा, विशाल कंसाचे माप दिलेले 210. पाहिजे तर तुम्हाला मी इथे सोपं आहे, पण इथे आकृती मी तुम्हाला काढून दाखवते. इथे आपण आकृती काढूया. हा विशाल कंस बरोबर, त्याचं माप आहे 210. तर त्याच्या संगत लघु कंसाच्या केंद्रीय कोनाचे माप, आता हा लघु कंस आहे ना त्याचा, त्याच्या केंद्रीय कोनाचे माप म्हणजे ह्याचं माप विचारलेलं आहे. तर तुम्हाला मी आता वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे. कसं येणार सांगा बरं? विशाल कंस 210 आहे. पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असतं, बरोबर ना. त्यामुळे 360मधून 210 वजा करायचं आहे. वजा केल्यावर काय येणार बघा? 0. 7 1 गेला 5, 3 1 गेला 2. आता हा आला लघु कंसाचे माप 150, बरोबर. आता केंद्रीय कोनाचे माप किती? केंद्रीय कोन आणि लघु कंस संगत यांचे माप समान असते. कळलं तुम्हाला उत्तर? उत्तर कोणतं असणार आहे सांगा बरं? पर्याय क्रमांक 3.
पुढील प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये मेजर अँगल ABD दिलेला आहे तुम्हाला. पहा इथे मी आकृती तुम्हाला दाखवत आहे. ABD दिलेला आहे, तर मेजर अँगल ACD विचारलेला आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. पर्याय बघा तुम्हाला दिलेले आहेत, मी हिंट पण दिलेली आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण मगाशी आपण पाहिला नियम, एकाच वर्तुळखंडातील कोण एकरूप असतात, त्यामुळे ABD जेवढा आहे तेवढाच ACD असणार आहे. पुढच्या आकृतीमध्ये बघा मेजर अँगल BCD दिलेला आहे 107. पहा तुम्हाला आकृती दिसेल. हां, BCD म्हणजे कोणता, खालचा दिला आहे बघा 107. बरोबर, ठीक आहे. तर BAD किती, आता आपण पाहिलं ना, विशाल वर्तुळखंडातील कोण लघु, लघुमधील विशाल. मग BCD मधला तो कोण आहे, तो कसा आहे, तो विशाल कोण दिला आहे बघा 107 आहे ना. मग BAD आपल्याला काढायचं आहे. नियम काय, जेव्हा दोन्ही पहा इथे दोघांचे दोन्ही कंसांचे अंत्यबिंदू जेव्हा एकच असतात, म्हणजे उदाहरणार्थ इथे आपण पाहिलं B आणि D हे जे दोन अंत्यबिंदू आहेत ना दोघांचे एकच असतात, तेव्हा दोन कोण परस्परांचे पूरक असतात. बरोबर ना. तुम्हाला मी हिंट दिलेली आहे आणि आता पर्याय पण दिले आहेत. तुम्ही करायचं आहे. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर काय येणार आहे आपल्याला, एक दिलेला कोण 107 आहे ना, पूरक असतात ते एकमेकांची, म्हणजे बेरीज असते त्यांची 180. मग 180 मधून आपण दिलेला 107 जो आहे इथला BCD हा, तो वजा करूया. किती येणार आहे पाहूया. 10तून 7 गेले 3 राहिले, 8तून 1 गेला 7 राहिला 0. उत्तर काय कळलं तुम्हाला, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये O केंद्र आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे पहा, XY बरोबर 9 दिलेली आहे आणि XZ बरोबर 40. ठीक आहे. तर वर्तुळाची त्रिज्या किती. हां, O केंद्र आहे म्हणजे अर्धवर्तुळामध्ये आहे आणि अर्धवर्तुळामध्ये होणारा जो कोण काटकोन असतो, आपण मगाशी नियम पाहिला बरोबर ना, म्हणजे हा काटकोन आहे. आणि ही बाजू तुम्हाला दिलेली आहे XY दिलेली आहे 9, XZ दिलेली आहे 40. बरोबर, ठीक आहे. आणि हा व्यासावर झालेला आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय हा व्यास म्हणजे काय आहे, कर्ण आहे काटकोन त्रिकोणाचा. हा काटकोन त्रिकोण तयार होत आहे बघा, त्रिकोण XY. जिथे मी सोडवण्यासाठी जागा ठेवली आहे, त्यामुळे इथे त्रिकोण XYZ हा काटकोन त्रिकोण आहे. त्यामुळे त्या त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आहे. तर पायथागोरस प्रमेय काय, कर्णाचा वर्ग YZचा वर्ग बरोबर XYचा वर्ग अधिक XZचा वर्ग. बरोबर, मग XY किती 9 आहे, 9चा वर्ग 81, 40चा वर्ग 1600, XZचा वर्ग म्हणजे बेरीज आलेली आहे 1681. हां, म्हणजे 1681 YZचा वर्ग आहे. मग YZ किती 1681चा वर्गमूळ 41चा वर्ग आहे पहा. ठीक आहे. मग आता हा वर्ग आपण केला तर 41 काय आलं आपल्याला, YZ आलेला आहे. आपल्याला विचारलं काय, तर वर्तुळ त्रिज्या किती, तर YZ म्हणजे व्यास आहे. हां, मग त्रिज्या काय येणार आहे, मग त्रिज्या R असणार आहे 41च्या निम्मे. किती येणार आहे, बेधुने 4. एक आहे भाग जात नाही, शून्याचा भाग द्यायचा. मग एकावर शून्य घेतलं दशांश चिन्ह येणार, 2×5 = 10. कळलं तुम्हाला उत्तर. कोणता पर्याय तुम्हाला कळलाच असेल तरी तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सोबतच्या आकृतीमध्ये 135 कोण AOB दिला आहे बघा 135. मेजर कंस AYB किती. हां, जरा विचार करा बरं. कंस AOB दिला आहे, सॉरी कोण AOB दिला आहे, केंद्रीय कोण आहे आणि विचारलं आहे तुम्हाला विशाल कंस. अगदी सोपं आहे. तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता.
पहा आपण सोडवूया, नंतर मी तुम्हाला उत्तर दाखवते. आता हा आपल्याला कोन दिलेला आहे ना 135, म्हणजे केंद्रीय कोन आणि लघुकंस संगत लघुकंस समान असतो, त्यामुळे हा 135 झाला. मग कंस AYB कसा काढणार? पूर्ण वर्तुळाचे माप 360 असते, तर 360मधून 135 वजा करायचं आहे. 10तून 5 गेले 5 राहिले, 6तून 4 गेले 2 राहिले, 3तून 1 गेलं 2 राहिलं. उत्तर तुम्हाला कळलं आहे. पर्याय क्रमांक 2. सोबतच्या आकृतीत बघा, आकृती तुमच्यासमोर मी ठेवली आधीच. AB व CD हे व्यास आहेत. बघा AB आणि CD हे व्यास आहेत. ठीक आहे. कोन AOB दिलेला आहे, तुम्हाला दिसतोच आहे आकृतीमध्ये तुम्हाला. कोन AOB हा AOC दिलेला 130. तर मेजर कंस BX किती, हा कंस तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे, विचार करा. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. पहा, तुम्हाला रेषे जोडतील कोण माहिती आहेत ना. तर इथे बघा, हा जो व्यास आहे, ह्या व्यासावर केंद्र O आहे ना, हा व्यासावर ही जर आपण मध्ये ही त्रिज्या जर घेतली तर इथे रेषीय जोडीतील कोण आहेत, बरोबर ना 2. मग रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180 अंश असते. मग हा 130 म्हणजे हा किती असणार आहे 50. मग याचाच हा कंस आहे बघा, संगत कंस या केंद्रीय कोणाचा. मग किती असणार तो कळला तुम्हाला आकृतीमध्ये? सांगा बरं उत्तर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. केंद्रीय कोन आणि कंस संगत लघुकंस समान मापाचे असतात. हां, सोबतच्या आकृतीत लघुकंसाच्या किती एकरूप जोड्या आहेत ते तुम्हाला विचारलेलं आहे. लघुकंसाच्या जोड्या किती? तुम्हाला मी वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. लघुकंशाच्या जोड्या विचारल्यात, एकरूप जोड्या. हां, म्हणजे जोडीमध्ये 2 कोन. आता हा लघुकंस तुम्हाला दिसतच आहे बघा, APB आणि त्याच्यासारखाच दिसणारा DQC, म्हणजे ही एक जोडी झाली, बरोबर. हां, आता दुसरा कुठला? तर इथे कोन 60 दिलेला आहे ना. मग इथे तुम्हाला माहिती आहे, जेव्हा त्रिकोणात तिन्ही बाजू समान असतात, समभुज त्रिकोण असतो आणि कोन पण समान असतात. मग आता ह्या 2 आहेत, त्या 2 त्रिज्या आहेत, बरोबर आहे. सगळ्या त्रिज्या आहेत बघा, ही त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे. मग तिन्ही बाजू समान झाल्या, ही त्रिज्या झाली, ही 2 समान असणार. त्यामुळे हा पण कोन 60 असणार आहे, कारण समान बाजू समोरील कोन सारखे असतात. मग त्रिकोणात 3 कोणांच्या मापांची बेरीज 180, त्यामुळे हा पण कोन 60. मग जर हा 60 आहे तर हा किती असणार? रेषीय जोडीतील कोन 120, बरोबर. मग ह्याचा संगत लघुकंस हा 120, हा लघुकंस आहे, संगत लघुकंस म्हटलं बघा, बरोबर ना, कारण हा लहान आहे तो लघुकंस झाला. आणि उरलेला हा दिसतोय मोठा, इथून पूर्ण इथपर्यंत विशाल कंस झाला. मग हा 120 झाला. त्याचप्रकारे बरोबर याचा विरुद्ध कोन हा इकडे 120 अंश, म्हणजे ह्याच्या जोडीचा BRC जोडी मी इथे पाहिजे तर BRC हा एक लघुकंस आहे. आणि त्याच्या जोडीचा कुठला? हा पूर्ण नाही, इथून A पासून A ते D, म्हणजे नाव लिहूया आपण ASD. कळलं? म्हणजे ही जी जोडी आहे ह्या दोघांची, ही पुन्हा लघुकंसांची जोडी आहे. तुम्हाला मी इथे जे मोठा जो आहे तो पाहिजे, मी तुम्हाला इथे कॅन्सल करून दाखवते. 1 मिनिट. पहा, इथे मी मोठा जो होता तो कॅन्सल केला. आता तुमच्या लक्षात येईल बघा, हे जो आहे हा जो A पासून SD पर्यंत, ठीक आहे, आणि हा इकडचा BRC, हे 2 ही दुसरी जोडी झाली. म्हणजे किती जोड्या मिळाल्या आपल्याला? APB आणि CQD ही एक, आणि BRC ASD 2 जोड्या मिळाल्या, बरोबर. ही दुसरी जोडी. म्हणजे एकरूप लघुकंसांच्या किती जोड्या आहेत या ठिकाणी? पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 3. समजलं तुम्हाला? अशा प्रकारे आजच्या भागात आपण वर्तुळासंबंधित काही गुणधर्म पाहिले आणि त्यावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत.
आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.